नमस्कार. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे तुमची होस्ट भारती. रिसेंटली मी माझा एक पॉडकास्ट चॅनल सुरू केला आहे ज्याचं नाव आहे टाईम प्लीज. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय आणि ॲमेझॉन प्राईमवर, ॲमेझॉन म्युझिक ॲपवर ऐकू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. याच पॉडकास्ट आणि यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे काही क्वालिटी गप्पा. आजचा आपला विषय आहे पॅरेंटिंग आणि पॅरेंटिंगवर आपल्याला गाईड करण्यासाठी माझ्यासोबत आहेत एक स्पेशल गेस्ट. शी इज अ काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट अँड द co-founder ऑफ असेसमेंट कंपनी ब्रेन चेकर टेक्नो सर्व्हिसेस. शी हॅज ओव्हर 9 years ऑफ एक्सपिरियन्स इन द एज्युकेशन अँड काउन्सिलिंग इंडस्ट्री. चला तर घेऊया टाईम प्लीज अँड लेट्स वेलकम टुडेज गेस्ट केया राजे. हॅलो मॅम. हाय. सो सर्वात पहिले एक मेन आणि बेसिक क्वेश्चन, व्हॉट आर पॅरेंटिंग स्किल्स? यात नक्की काय येतं? Okay, so before starting with this session, I'll say ki thank you for giving me this platform to share my views to the people. आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर, what are parenting skills? So basically skills जे आपण वापरतो फॉर डेव्हलपमेंट, जसं स्पोर्ट्ससाठी स्पोर्टिंग स्किल्स असतात, त्याचे रूल्स रेग्युलेशन्स असतात, किंवा कुठे जॉब करायचा आहे तर यू वर्क ऑन युअर स्किल्स. दिस इज हाऊ वी से की अरे स्किल्सवर काम करा. सो पॅरेंटिंग स्किल्स बेसिकली द सेम थिंग टू बी अ ग्रेट पॅरेंट, किंवा एक चांगल्या प्रकारचे मुलांना संस्कार देण्याचे काम किंवा इझी पद्धतीने त्यांना शिकवण्याचे जे काम आपण करतो, दॅट इज पॅरेंटिंग स्किल्स. त्याच्यामध्ये बरंच येतं, लव्ह, अफेक्शन, गिविंग टाईम टू युअर चाइल्ड, मुलांची ग्रोथ, ॲप्रिशिएशन, आणि इवन रिस्ट्रिक्शन जरी आहे तर ते स्मार्ट पद्धतीने कशा करता येतील. सो दिस इज ऑल कम्स अंडर द पॅरेंटिंग स्किल्स. पण याचा अर्थ असा नाही आहे की पॅरेंट्स चुकीचे आहेत. फक्त असं असतं की काही गोष्टी आपल्याकडनं कळत नकळत चुकीच्या पद्धतीने मुलांकडे जातात. तर त्या गोष्टीला जर आपण चांगल्या पद्धतीने मुलांपर्यंत पाठवलं तर ते कम्स अंडर द पॅरेंटिंग स्किल्स. ओके, ग्रेट. सो या स्किल्स एक्झॅक्टली काय आहेत हे आपण पुढच्या काही प्रश्नांमधून जाणून घेणार आहोत. पुढचा प्रश्न, आज जग इतकं डिजिटली इव्हॉल्व्ह होतं आहे. वर्क फ्रॉम होम, स्कूल्स फ्रॉम होम याचं प्रमाण वाढतं आहे. अशा या डिजिटल युगात पालकांनी मुलांना सायबर सेफ ठेवण्यासाठी काय करायला हवं? हे फॅक्ट आहे, आफ्टर पॅन्डेमिक बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहे. डिजिटलायझेशन वाढलेलं आहे. ऑनलाईन पेमेंट आहेत, मुलांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आणि स्कूलिंग पण ऑनलाईन झाल्यामुळे म्हणजे पूर्ण प्रणालीच पूर्णपणे A to Z पॅन्डेमिकमध्ये आपण म्हणता येईल की ऑनलाईन पद्धतीने झाली आहे. आता कुठे परत थोडीशी गाडी रुळावर येत आहेत, मुलं रेग्युलर स्कूल वगैरे जात आहेत. बट येस, त्याच्यामुळे फक्त मुलंच नाही पण बरेच जे अशी लोक आहेत ज्यांना कम्प्युटरचा C पण माहिती नाही, त्यांनासुद्धा ऑनलाईन यावं लागलेलं आहे. सो समवेअर इट्स अ गुड थिंग. बट जसं आपण सांगितलं की प्रत्येक गोष्टीला प्रोज आणि कॉन्स असतात. तर समवेअर वी हॅव टू कंट्रोल दिस थिंग्स. नाही, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मुलांना जसं आपण सांगतो की मुलांकडे कम्प्युटर दिला किंवा मोबाईल दिला तर हे बघा की ते त्याचा वापर कोणत्या गोष्टीसाठी करता आहेत, किंवा ज्यावेळी एखादी असाइनमेंट्स ते करता आहेत किंवा एखाद्या वेबसाईटवर ते जाता आहात तर मेक शुअर की तुमचा मुलगा तुमच्या समोर त्या गोष्टी वापरतो आहे की जेणेकरून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींना कंट्रोल करता येईल. अनवॉन्टेड साईट्स ब्लॉक करून द्या. अगदीच तुम्हाला इझी वे हवा असेल की मुलगा इकडे गेला पाहिजे, या वेबसाईटवर इझिली गेला पाहिजे, त्याला बुकमार्क करून ठेवा. सो अनवॉन्टेड गोष्टी तो ऑटोमॅटिकली त्या गोष्टीत जाणार नाही. सायबर क्राईम न होण्यासाठी अगदी सोपी गोष्ट आहे, मुलांना आतापासून शिकवा की तुमचे पर्सनल डिटेल्स कोणाशी शेअर करू नका, तुमचं पिन कोणाला पाठवू नका, तुमचं आधार कार्ड किंवा तुमचं ईमेल ID, तुमचा फोन नंबर, तुमचा ॲड्रेस, या सगळ्या गोष्टी कोणाकडे शेअर करू नका. अगदी तुमच्या काही पर्सनल गोष्टी असतील तर डू नॉट शेअर विथ अननोन पीपल. कारण की टीनेज जे आहे ते आजकाल थोडंसं सोशल मीडियाकडे पण आहे. तुम्हाला लहान मुलांना सांगता येतं की इथे आपल्याला हे नाही करायचं आहे, पण जेव्हा सोशल मीडिया मुलंसुद्धा वापरायला लागतात. सो मेक शुअर की तुम्ही ह्या गोष्टी त्यांच्याकडनं थोडं प्रेमाने किंवा कंट्रोल करून सांगा की ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे.
आणि हे जे नाही झालं पाहिजे हे रिस्ट्रिक्शन वेमध्ये न जाता ते का नाही झालं पाहिजे हे जर मुलांना तुम्ही व्यवस्थित समजवलं तर डेफिनेटली इट विल हेल्प यू टू कम लाईक यू नो ते क्राईम जे आहेत सायबर क्राईम यू कॅन कंट्रोल देम. आणि बेसिकली मुलांनाही कळतं की इवन दो इट्स अ एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म पण ह्या गोष्टीचा आपण कितपत फायदा घेतला पाहिजे आणि कितपत याच्यामध्ये आहारी गेलं पाहिजे. जर तुम्ही हे डे वनलाच त्यांना सांगायला लागले तर डेफिनेटली इट विल हेल्प. एक्झॅक्टली. सो आपण वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. सेक्सवर काही बोलूयात, कारण भारतात सेक्स या विषयावर अजूनही मोकळेपणाने बोललं जात नाही. आणि आजही जर टी व्हीवर एखादी कॉन्डमची ॲड वगैरे लागली तर रूममधला ऑकवर्डनेस आपल्या सगळ्यांनाच जाणवतो. सो अवेअरनेस या बाबतीत खूपच कमी आहे आणि मग मुलं स्वतःच्या क्युरिओसिटीसाठी उत्तरं शोधण्यासाठी ते बाहेर पडतात. सो या बाबतीत पालकांनी काय करायला हवं, त्यांनी आपल्या मुलांना कसं अवेअर करायला हवं? याच्यासाठी मी हे म्हणाल की आपल्या एज्युकेशन सिस्टमनी थोडंफार हात घेतलेला आहे आणि विच इज अ व्हेरी गुड थिंग. जसं मुलगा प्ले ग्रुप किंवा नर्सरीमध्ये जातो त्यांना गुड टच बॅड टच शिकवला जातो. सो समवेअर दे आर ऑल्सो ट्राईंग अँड गिविंग देम अ राईट एज्युकेशन. जेव्हा मुलगा वयात होतो ऑब्व्हियसली हार्मोन चेंज होतात, फिलिंग्स वाढायला लागतात आणि हे नॅचरल प्रोसेस आहे. म्हणजे ही काही चुकीची किंवा अपवाद असा नाही आहे, प्रत्येकामध्ये हे चेंजेस होतात. पॅरेंट्सला एवढं सांगेल मी की त्यावेळी मुलांना विश्वासात घेऊन तुम्ही त्यांच्याबरोबर ती गोष्ट शेअर करा. तुम्ही ही वाट नका बघू की तो स्वतःचं स्वतः समजून जाईल किंवा हे नॉलेज तर मिळूनच जाणार आहे त्याला, तो कुठे ना कुठे तो शिकूनच येईल, आपल्याला कोणी शिकवलं आहे. आपलं आणि त्यांचं कम्पेअर करू नका, कारण की ज्या परिस्थितीतून आपण वरती आलो आहे आणि आजची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे आणि त्याला जनरेशन गॅप म्हणतो. बरोबर. तुम्हाला जर हे वाटतं की याला ही गोष्ट वयामध्ये जर कळाली तर कदाचित मुलांना व्यवस्थित एज्युकेशन मिळेल, त्यांना हेल्दी लाईफस्टाईल कळेल आणि त्याच्यातली क्युरिओसिटी जी आहे ती प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनंच मिळाल्यामुळे त्यांना बाहेर जायची गरज पडणार नाही किंवा वाया मीडिया बघायची गरज पडणार नाही. कारण की बऱ्याच वेळा वाया मीडिया किंवा बाहेर ज्या पद्धतीने ते कोणताही सोर्स बघतात ते नॉट नेसेसरी ते राईट वेमध्येच त्यांना ग्रूम करणार आहेत. सो तिसऱ्याची वाट का बघायची? जर तुमच्याकडेच त्याची उत्तरं आहेत तर मुलांना स्पष्टपणे सांगा की नाव यू आर ग्रोईंग, यू मे हॅव दिस फिलिंग. तुम्हाला कदाचित या गोष्टीची हे असेल किंवा अट्रॅक्शन होईल वॉट एव्हर, पण हे स्पष्टपणे बोलणे खूप गरजेचं आहे. भले मग तुम्हाला आजही जेंडरमध्ये हा विषय येतो की मी मुलीशी कसं बोलू या विषयावर किंवा मी मुलाशी कसं बोलू, पण त्याच्यामध्ये पण स्मार्ट वे आपण काढू शकतो की ज्याच्याजवळ मुलगा कनेक्ट आहे. समजा माझी मुलगी आहे आणि मला जर असं वाटतं की मी जर तिच्याशी जास्त मोकळेपणाने बोलले तर कदाचित तिला कळेल. सो लहानपणापासूनच त्या गोष्टीची तुम्ही थोडं एक बेसिक नॉलेज मुलांना देत चला, जसं आपण स्टार्ट गुड आणि बॅड टचपासून केलेलं आहे. सो स्लोली जेव्हा ते मोठे होतील मुलींना पिरियड्सबद्दलची माहिती द्या. सो हे गरजेचं आहे, कारण की अंटिल अँड अनलेस जर तुम्ही स्पष्ट नाही केलं तर डेफिनेटली मुलं कुठे ना कुठे उत्तर शोधायला जाणार. आणि जसं मी पहिल्याच उत्तरात सांगितलं की मुलांना हे का आणि हे का नाही जर उत्तरं जर मिळाले नाही तर डेफिनेटली ते रिस्ट्रिक्शन म्हणून त्या गोष्टी एक्सेप्ट करतात आणि मग ते करायचाच प्रयत्न करतात. बरोबर. सो बेटर वे की त्यांना ते समजवून सांगा, त्यांच्याशी स्पष्टपणे मोकळेपणाने बोला. आणि कुठे ना कुठे आता क्राऊड मॅच्युअर होतोय त्या गोष्टीमध्ये. अनेकदा ॲक्च्युली असंच होतं की पेरेंट्स सांगतात की हे नको करू ते नको करू, पण का नको करू ह्याचं उत्तर जर पालकांनीच मुलांना दिलं तर मे बी त्यांना बाहेर जाऊन त्या उत्तरांची शोध घ्यायची गरज पडणार नाही. हो, कारण की त्यांना माहिती आहे की माझ्या घरातच माझे मित्र आणि माझ्या मैत्रिणी आहेत. बरोबर. कारण की मी कोणत्याही गोष्टीवर माझ्या आईवडिलांशी संवाद साधू शकते आणि जरी त्यांना ते माहिती नसेल पण त्याच्यातनं काही ना काहीतरी उत्तर मला मिळतं आहे. कारण की प्रत्येक माणूस सर्व ज्ञानी नसतो, कुठे ना कुठे त्याची कमतरता असते. पण म्हणून ती कमतरता लपवण्यासाठी फक्त चिडून तुला सांगतोय ना मी सांगितलंय म्हणून नाही करायचं, ही गोष्ट पण चुकीची आहे. एक्झॅक्टली. तर त्याला आपण तुमचं वाचन करा. तुम्हाला नाही माहिती तर त्या सेक्टरमधले जे कोणते लोक असेल त्यांच्याशी कनेक्ट करा, त्यांच्याबरोबर मुलांचा संवाद घालून द्या की जेणेकरून ते राईट ट्रॅकवर राहतील. उगीच आपण आपली कमतरता लपवण्यासाठी मुलांवर आवाज चढून त्यांना मी सांगतोय म्हणून करू नको हे सांगणं चुकीचं आहे. बरोबर. मॅम, याच्याशीच संबंधित अजून एक प्रश्न. मुलं वयात आल्यावरती त्यांची क्युरिओसिटी वाढते तर मग त्या बाबतीत त्या गोष्टीत ड्रिंक्स असो, अल्कोहोल, सिगरेट्स, ड्रग्स ह्या सगळ्याच गोष्टी येतात.
तर या सगळ्यांच्या आहारी मुलांनी जाऊ नये यासाठी पालकांनी काय करायला हवं, त्यांची भूमिका काय असायला हवी? ओके. ॲक्च्युली याच्यामध्ये दोन गोष्टी येऊन जातात की बऱ्याच वेळा मुलं सिगरेट किंवा अल्कोहोल वगैरेच्या आहारी जातात. त्याचं कारण आहे की बऱ्याच वेळा एक फ्रेंड सर्कलचा इन्फ्लुएन्स असतो. अरे एकदा तर ट्राय करून बघ, कुछ नाही होत आहे. अँड देन हा झाला एक पार्ट की एक बोलतो ना पिअर प्रेशरमध्ये मुलं करतात. दुसरं गोष्ट अशी असते की बऱ्याच वेळा घरात कम्युनिकेशन करायला कोणी नाही आहे आणि मग तो स्ट्रेस कसा घालवायचा. तर मग पिक्चरमध्ये आपण बघतो की सिगरेट घेतल्यावर ही फील्स रिलॅक्स किंवा ड्रिंक घेतल्यावर ही फील्स रिलॅक्स. मग असं वाटतं की कदाचित हा वाया मिळू आहे की जिथे मी माझा स्ट्रेस थोडासा मोकळा करू शकतो. तर तुम्हाला हे जाणं खूप महत्त्वाचं आहे की एक्झॅक्टली जर मुलगा आहे तर तो कोणत्या फेजमध्ये आहे. पिअर प्रेशरमध्ये असेल तर डेफिनेटली त्यांना कवर करायला खूप सोपं जातं, कारण की तुम्ही सांगू शकता नॉट नेसेसरी की सोसायटी करते म्हणजे हे आपण सगळं फॉलो केलंच पाहिजे, किंवा त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये मग तू कुठे असतो, कसा असतो, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे. तर तुम्हाला हे जाणं खूप महत्त्वाचं आहे की एक्झॅक्टली जर मुलगा आहे तर तो कोणत्या फेजमध्ये आहे. पिअर प्रेशरमध्ये असेल तर डेफिनेटली त्यांना कवर करायला खूप सोपं जातं, कारण की तुम्ही सांगू शकता नॉट नेसेसरी की सोसायटी करते म्हणजे हे आपण सगळं फॉलो केलंच पाहिजे, किंवा त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये मग तू कुठे असतो, कसा असतो, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे. पण ज्यावेळी मुलगा स्ट्रेसमध्ये आहे तर त्याच्या रूट कॉजला जाणं खूप गरजेचं आहे की काय असं एक्झॅक्टली झालं की त्याला आज स्ट्रेस मोकळा करण्यासाठी त्याला कोणत्या तरी ॲडिक्शनची गरज आहे किंवा कोणत्या तरी एक वाया मीडियाची गरज आहे की इथनं केल्यावर मला हे सोपं पडणार आहे आणि याच्यातनं मी माझ्या सगळ्या गोष्टी किंवा माझं टेन्शन याच्यातनं दूर जाणार आहे. सो ते बेसिकली दूर नाही जात आहे, फक्त तुम्ही मल्टिप्लाय करताय आणि एक बोलतो ना एक सर्टन टाईमसारखं ते स्टिरॉइडसारखं दाबताय तुम्ही, राईट. पण मग त्याच्यानंतर तो जो इम्पॅक्ट होतो तो जास्तच असतो कधी नंतर वॉल्कॅनोसारखं इरप्ट्स. एक्झॅक्टली. तर त्याच्यासाठी तुम्हाला या दोन गोष्टी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर मुलांना कंट्रोल कसं करायचं ते अगदी परत तोच विषय आहे की जेव्हा तुम्हाला माहिती की मुलगा हा वयात येतोय किंवा मुलगी वयात येते, त्या गोष्टींबद्दलचं डिस्कशन घरात करणं मोकळेपणाने खूप गरजेचं आहे. हा विचार नका करू की अरे मी माझ्या मुलासमोर ड्रिंक घेतला तर तो काय विचार करेल, किंवा आपण हे विषय घरात नाही घेतले पाहिजे, आपल्या घरात मुलगी आहे. याच्याने लपवून मुलांमध्ये आपणच क्युरिओसिटी निर्माण करतोय, कारण की त्यांना हे कळते की हे लपवतात म्हणजे काहीतरी गडबड आहे आणि मग ही गडबड काय हे जाणण्यासाठी मला हे ट्राय करायचं आहे. बरोबर. सो मग जर हे तुम्ही डे वनला त्यांच्याशी क्लिअर करतायत की बाळा हे असं असतं, दॅर इज नथिंग मच, ऑटोमॅटिकली त्यांना हे कळतं की ठीक आहे, इट्स नॉर्मल, म्हणजे याच्यात काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. आणि ऑटोमॅटिकली म्हणजे तुला सायकल हवी का, चल सायकल घेऊन देतो, तो मुलगा सायकल शिकतो, सायकलची क्युरिओसिटी निघून जाते. तुला ड्रिंक घ्यायची का, तर आपल्याकडे खूप मोठे असं कसं बोललास, असं कसं चाललं आहे, आणि त्याच्यानंतर आपण त्याची माहिती मुलांना काहीच देत नाही की ह्याचं का असतं किंवा का घ्यायचं आहे किंवा नाही का नाही घ्यायचं आहे, काय आहे या सगळ्या गोष्टी, याची उत्तरं आपण कधीच देत नाही. आणि त्याच्यामुळे त्याची ती क्युरिओसिटी तशीच असते. आणि मग परत ते बेसिक झिरोचं रूल येतं की क्युरिओसिटी मुलांची संपन्न क्लिअर नाही झाली, डेफिनेटली मुलगा त्या गोष्टीसाठी कुठे ना कुठे त्याचा वाया मीडिया आणि त्याचं उत्तर बघायला जातो. मग ते पिअर प्रेशर खाली येऊन जातात, किंवा मग स्ट्रेस आउटमध्ये येऊन जातात, किंवा मग जस्ट की चलो ट्राय करके देखते मध्ये जातात. सो यू हॅव टू स्पीक इट आउट विथ युअर चिल्ड्रन्स की ठीक आहे आपण बोलूयात, आपण डिस्कस करूया, याच्याबद्दल माहिती असणं म्हणजे काही चुकीची गोष्ट नाही, म्हणजे तू खूप मोठं पाप केलं असंही नाही. त्याची फक्त तू माहिती घेतो विच इज ओके, आणि ते शेअर करणं खूप गरजेचं आहे. पुढे वळूयात आपण करिअरकडे. पॅरेंट्स आणि मुलं या दोघांसाठी करिअर काउन्सिलिंग किती इम्पॉर्टंट आहे, आणि मेन म्हणजे पेरेंट्सला असं वाटतं करिअर काउन्सिलिंगची काय गरज आहे. सो काय गरज आहे एक्झॅक्टली? बरोबर. आणि ही जी गरज आहे असे समजणारे 100% जे लोक आहेत त्याच्यामधले फक्त 10% लोक समजतात की म्हणजे असं जर तुम्ही विचारलं आणि सर्वे घेतला तर यू विल गेट 80-90% जे पॅरेंट्स आहे की बहुत ज़रूरत है, ये तो बिलकुल होना चाहिए आणि याच्यातनं तर मुलांना कळलंच पाहिजे. पण ॲक्च्युली येऊन जे जेन्युइनली करिअर काउन्सिलिंग करून घेतात काउन्सिलर करणं, ही संख्या फक्त 10% आहे. सो ओनली 10% पॅरेंट्स आर देअर हू थिंक्स की आपण ही करिअर काउन्सिलिंग केली पाहिजे. बिंग अ काउन्सिलर मी हेच सांगते प्रत्येकाला की करिअर काउन्सिलिंग ही गरजेची आहे याच्यासाठी की याच्या म्हणजे त्याचं उद्दिष्ट हे नाही की मुलाने कोणत्या फील्डला ॲडमिशन घ्यावी किंवा त्यांनी काय केलं पाहिजे, पण त्याचं उद्दिष्ट हे असतं की ॲट द एंड तो जे काही करणार आहे त्याचं एंड गोल काय आहे, तो कुठे जाणार आहे,
बऱ्याच वेळा आपण ट्रॅडिशनल फील्डवरच जातो. मी डॉक्टर आहे, माझे हजबंड CA आहे, तर एक तर मुलगा CA मध्ये अकाउंटिंग फायनान्समध्ये काहीतरी करेल किंवा डॉक्टरेट किंवा मेडिकलमध्ये जाईल, बिकॉज दॅट इज वॉट मुलाने लहानपणापासून बघितलं आहे. पण घरामध्ये खूप कमी जण असे बोलतात की अरे पण त्याची स्ट्रेंथ काय आहे, त्याची विकनेस काय आहे, त्याची ओव्हरऑल पर्सनॅलिटी काय आहे, त्याची पर्सनॅलिटी या करिअरला खरंच मॅच होते का, तो प्रेशर कितपत हँडल करू शकतो, ह्या गोष्टी आपण कधीच बघत नाही. आणि मग सांगतो की नाही पण अभ्यासात मुलगा खूप हुशार होता, पण काय माहिती आता त्याचं कामातच लक्ष नाही लागत आहे. किंवा मग इंजिनिअरिंग केलं तर आहे त्यांनी, पण इंजिनिअरिंगमध्ये काही करतच नाही, आता म्हणतो मला MBA करायचं आहे. पण मग हे पुढे जाऊन अंडू करायला खूप उशीर झालेला असतो. पण मग जर तुम्ही डे 1ला तुम्हाला हे तुमचं उत्तर मिळतं आहे आणि डे 1ला तुम्हाला जे क्लिअर होतं की माझ्या मुलाने काय केलं पाहिजे, त्याच्यात काय पोटेन्शियल आहे आणि तुम्ही कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे, डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं मेंटल हॅपीनेस आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी या दोन्ही गोष्टी दिसतात. दुसरं कारण करिअर काउन्सिलिंग महत्त्वाचं आहे, कारण की इतकं जग बदललं आहे, इतकं कॉम्पिटिशन आलेली आहे. इवन बोर्ड्समध्ये म्हणा किंवा अभ्यासाच्या बाबतीमध्ये, इवन तुम्ही म्हणजे तू स्वतः पण बघितलं असेल की आपल्यासाठी 70-75 मार्क आणणं म्हणजे इट्स लाईक खूप मोठा टास्क होता. अँड नाव दिस पीपल, त्याची मुलं अभी तो मुझे 90 आहे, 92 आहे, अँड फॉर देम 70-75 इज लाईक बेसिक, खूप कमी म्हणजे हां ठीक आहे फर्स्ट क्लास में है 70-75 ओके. जर कॉम्पिटिशन लेवल ह्या लेवलला गेलेली आहे मुलांमध्ये, त्याच्यामध्ये तुमच्या मुलाची जर युनिकनेस तुम्हाला टिकून ठेवायची आहे, तर पहिले तुम्ही तुमच्या मुलाला तर समजून घ्या, त्याच्या स्किलसेटला तर समजून घ्या आणि मग त्याला उतरवा ना. त्याच्यासाठी करिअर काउन्सिलिंग खूप महत्त्वाची आहे. तर जनरली आपल्याला असं वाटतं की मुलगा सायकोमेट्रिक टेस्ट देतोय, मुलगा IQ स्कोअर देतोय किंवा मुलगा टॅलेंट असेसमेंट टेस्ट देतोय, हे म्हणायला मुलासाठी असतं, बट बेसिकली इट्स अ काउन्सिलिंग ऑफ अ पॅरेंट्स ओनली टू अंडरस्टँड देम की व्हॉट एक्झॅक्टली युअर चाइल्ड इज. अच्छा. आणि त्याच्यामध्ये परत तोच विषय आहे की तू बऱ्याच पालकांना हा प्रश्न पडतो, पण त्याच्याकडनं करून घेतलं तर करू शकेल डेफिनेटली, कारण की नथिंग इज इम्पॉसिबल हे आपणच म्हणतो. पण त्या नथिंग इज इम्पॉसिबल हे डिग्री नाही आहे, आपल्याला अचिव्हमेंट त्यांनी ही डिग्री कंप्लीट केली पाहिजे ही नाही आहे. आमचं टार्गेट हे असतं की ज्यावेळी कोणतंही फील्ड त्याला सांगतो त्या फील्डमध्ये त्यांनी त्याचं नाव कमवलं पाहिजे, तो फ्लरिश झाला पाहिजे. असं नाही की आता इथपर्यंत आलं, पुढे काय, आता मला काही सुचत नाही आहे, मला इथपर्यंत सुचतं आहे, माझी क्रिएटिव्हिटी इतकीच आहे, देन डेफिनेटली यू आर ॲट द रॉंग प्लेस, म्हणजे तू कुठेतरी चुकलेले आहेस. पण हे ॲक्सेप्ट करायला जड जातं, कारण की आता ऑप्शन नाही आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज वाढलेल्या आहे, मग आता तर काहीतरी करावंच लागेल ना. यू कॅन नॉट से नो. मग तो पुढे जाऊन नो घेण्यापेक्षा आत्ता जर तुम्हाला जो राईट वे मिळाला तर डेफिनेटली इट विल हेल्प यू टू फ्लरिश. ह्या केसेस खूप वाढतात ॲक्च्युली, की पेरेंट्स म्हणतात की तू आधी डिग्री करून घे आणि मग नंतर तुला जे करायचं ते कर. सो त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्याच्यावर मी हे म्हणेल की ह्या चक्रातून सगळे जातात, हे चक्रव्यूह आहे. 10वी कर, मग काय तुला जे करता येईल ते कर. 12वी झाली, अरे ठीक आहे ना 12वी कर, मग काय तू जे म्हणशील ते, मग SY TY, मग ग्रॅज्युएशन, मग सगळं काही, आणि मग आता तर काय सगळं झालं ते आता काम कर. आणि तेव्हा मुलाला कळतं की अरे दिस इज नॉट वेअर आय वॉन्ट टू बी, दिस इज नॉट व्हॉट आय वॉन्टेड टू बी. पण आता मी मागे पण नाही जाऊ शकत बिकॉज टाइम हॅज गॉन, मनी हॅज गॉन, माय एज हॅज ग्रॉन अप, अँड नाव आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन बट टू फॉलो द रूट विच आय एम फॉलोइंग फ्रॉम द बिगिनिंग. राईट. इवन मग ते तुमच्या इच्छेने असो किंवा इच्छा नसताना असो, पण मग कारण की तुमच्याकडे ऑप्शनच कमी आहेत. सो म्हणून मग ते म्हणून म्हटले की अंडू करणं इट्स नॉट पॉसिबल. म्हणून जनरली ज्यावेळी आम्ही असेसमेंट आमच्याकडे करतो तर आम्ही आईवडिलांना ते सांगतो, जेवढ्या लवकर तुम्ही याल तेवढ्या लवकर तुमच्या मुलाचं गोल तुम्हाला सेट करता येतं. तुम्हाला जर तुमचं डेस्टिनेशन माहिती आहे तर तुम्हाला माहिती आहे की मला कोणती गाडी घ्यायची, पण जर तुमचं डेस्टिनेशनच नाही आहे तर मग तुम्ही 2 व्हीलरपासून सुरू करतात, मग म्हणतात की नाही नाही ॲव्हरेज कमी देते, चला 4 व्हीलर जाऊ, नाही मग ही तर फक्त छोटी गाडी आहे, आपली फॅमिली मोठी, चला आता 7 सीटर जाऊ. हे हॉप्स का घ्यायचेत मध्ये, हे घ्यायची गरजच पडणार नाही जर तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन माहिती आहे. जर तुम्हाला माहिती आहे 700 किलोमीटर जायची मोठी फॅमिली, तर मग डेफिनेटली तुम्ही डे 1लाच मोठ्या गाडीची तयारी कराल ना. दॅट्स व्हॉट वी डू. या, दिस इज सो नाईस. आता आपण करिअरचा विषय घेतला तर करिअर म्हटलं तर कॉम्पिटिशन आहेच, म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये खूप स्पर्धा आहे. पण पालक अनेकदा आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करतात, तर या तुलनेचा परिणाम मुलांवर काय होतो? कोणत्याही म्हणजे तुम्ही जर माकडाचा कम्पॅरिझन कावळ्याबरोबर केलं की कावळा उडतोय तो फक्त उड्या मारतोय, तो जो परिणाम तिथे दिसतोच मुलांवर पण असतो.
म्हणजे मग कावळ्याला वाटतं की मी खूप काही आहे कारण की मला मोडता येतं, आणि माकडाला खूप चांगल्या उड्या मारता येतात पण त्या उड्यांना कधी ॲप्रिशिएशन मिळालंच नाही म्हणून त्याला असं वाटतं मी काहीच नाही आहे. त्याच पद्धतीने तसं होऊन जातं की ज्यावेळी तुम्हाला मी म्हणते की माझी मुलगी क्रिएटिव्हिटीमध्ये खूप चांगली पण ती अभ्यासात नाही आहे, तर आपण ती ज्याच्यात नाही आहे त्याच्यावर जास्त फोकस करतो रादर दॅन ती ज्याच्यात चांगली त्याच्याकडे बघण्यापेक्षा. आणि म्हणून तुम्ही बघाल की बऱ्याच वेळा जेव्हा मुलं लहान असतात त्यावेळी त्यांच्या क्रिएटिव्हिटीला छान 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 म्हणून अप्रिशिएशन असतं, पण ॲज सून ॲज पहिलीमध्ये आलं की हे सब ठीक आहे, व्हॉट अबाउट मॅथ, सायन्स अँड इंग्लिश. राईट. तर कॉम्पिटिशनमध्ये हे गरजेचं आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, पण हा अट्टाहास नसावा की सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्ही एक्सलंट पाहिजे. तुमची कोर स्ट्रेंथ जाणून घ्या आणि त्या पद्धतीने तुमच्या मुलाला पुढे करा. जर तुम्ही म्हणताय की त्यांनी कॉम्पिटिशनमध्ये टिकलं पाहिजे आणि त्याच्यावर वाईट परिणाम नाही झाले पाहिजे पण त्यांनी एक्सिलन्सी हासिल केली पाहिजे, तर मग कंपॅरिझनमध्ये न जाता त्याच्या ज्या स्किलसेट आहे त्याच्यावर तुम्ही काम करा. जर मला डे वनला माहिती आहे की माझा मुलगा हा स्पोर्ट्समध्ये करू शकतो तर त्याला स्पोर्ट्समध्ये अपॉर्च्युनिटी द्या. तर तुम्हाला हे वाटतं की माझी मुलगी क्रिएटिव्हिटीमध्ये खूप चांगली आहे, तिला क्रिएटिव्हिटीची अपॉर्च्युनिटी द्या. डेफिनेटली प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतं, असं कोणीच नाही की ज्याच्यामध्ये गुण काहीच नाही आहे, पण त्या गुणांना जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला हे गुण दिसतात ऑटोमॅटिकली तुमचं कंपॅरिझन कमी होतं कारण की तुम्हाला माहिती आहे तिची स्किल सेट काय. पण त्याच्यासाठी परत तोच विषय आहे की तुम्हाला हे क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. आणि अंटिल अँड अनलेस तुम्हाला ही गोष्ट क्लिअर नाही आहे तुम्ही तेच ट्रेडिशनल पद्धतीने फॉलो करतात आणि मग त्याच्यातनं बोलत की आम्ही तर सगळंच दिलं होतं हिला पण तरीही करू शकले नाही, कारण की तुम्ही सगळं दिलं जे तिला नाही पाहिजे होतं. पण तिला जे ॲक्च्युली हवं होतं त्या गोष्टीकडे कधी फोकसच झाला नाही. ते कळत न कळत होतं. खूप कमी पॅरेंट्स असे असतात की म्हणतात की काही हरकत नाही, तुला जे पाहिजे ते कर, आणि त्याच्यातनं तिची जी आवड आहे त्याच्यातनं ती पुढे जाते आणि खरंच काहीतरी नावलौकिक करते. अगदी साधं सिंपल उदाहरण आहे की जर हीच गोष्ट जर सचिन तेंडुलकर बरोबर झाली असती की नाही ये सब ठीक आहे लेकिन तुझे तो पडना पडेगा, डू यू रिअली थिंक आज आपल्याला सचिन तेंडुलकर मिळाले असते? तो कुठे ना कुठे या सुप्त गुणांना आपल्याला बघणं गरजेचं आहे. तो डे वनला तर नाही घडलेला, त्याली मेहनत घेतलेली, फक्त त्याची मेहनत त्यांनी राईट वेला लावली. तीच मेहनत आपण आपल्या मुलांना राईट वेमध्ये लावायला लावतोय. एक्झॅक्टली. सो हाच किस्सा माझ्यासोबत पण झाला. म्हणजे मला खूप लेट रिअलाईज झालं की मला डान्समध्ये करिअर करायचं किंवा आय एम व्हेरी क्रिएटिव्ह अँड आय डोंट वॉन्ट टू डू इकॉनॉमिक्स. सो कधी कधी मुलांना असं होतं की लेट रिअलाईज होतं आणि दे स्टेप इन टू देअर चॉईस ऑफ फील्ड व्हेरी लेट. पेरेंट्स आर नॉट शुअर की ह्यांना सिक्युरिटी मिळेल की नाही, त्यामुळे ते त्यांना सावध पण करतात की यू शुड नॉट डू दिस. ते पण एका प्रकारे बरोबर आहे. ज्यावेळी तुम्हाला माहिती की मुलाचं करिअर इथून घडणार आहे, जसं जनरली आपल्या इथे 8वी 9वी आले की मग घरात विषय सुरू होतात की आता पुढे काय, तर त्यावेळी आपण आपले अजम्पशन न करता जर काउन्सिलर्सला केलं तर डेफिनेटली इट विल हेल्प. नॉट नेसेसरी की तुम्ही माझ्याकडे या, पण कोणताही काउन्सिलर ज्याच्याशी तुम्ही कनेक्टेड आहात किंवा तुमच्या एरियामध्ये आहात, कन्सल्ट करण्यात काहीच हरकत नाही. जर आपण डोकं दुखलं किंवा चक्कर येते अशा 2-3दा आपल्याला झालं तर आपण म्हणतो की ठीक आहे एकदा डॉक्टरांना दाखवूनच घेऊ. वाईटात वाईट काय होईल की 2 गोळ्या घ्याव्या लागतील. तसंच इथे 2 गोष्टी तुम्हाला कळणारच आहे. वाईटात वाईट काय होईल तर तुमच्या मुलाचे सुप्त गुण तुम्हाला कळणार आहे. सो कन्सल्ट करण्यात काहीच चुकीचं नाही. तुम्ही काउन्सिलरकडे जा, तिकडनं तुम्ही समजून घ्या. बऱ्याच वेळा काउन्सिलरकडे जाऊन तुम्हाला ह्या गोष्टी कळतात की अरे मी तर हा विचार करत होतो, मी हा कधी विचारच केला नाही की माझ्या मुलांमध्ये हा गुण पण आहे किंवा ह्या अपॉर्च्युनिटीजसुद्धा आहेत. आपण बऱ्याच वेळा जसं बोललं ना की इंजिनियर, डॉक्टर किंवा आर्किटेक्ट, गव्हर्नमेंट सर्व्हिस, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स या ट्रॅडिशनल गोष्टींवरच फोकस करतो. आउट ऑफ द बॉक्स कोणालाच बऱ्याचशा फील्ड माहिती नाहीत. देर आर मोर दॅन 4500 फील्ड्स ज्याच्यात तुम्ही करिअर करू शकतात. जसं तू बोलली की खूप लेट रिअलाईज झालं. जर हे तुला डे वनपासून माहिती असतं, जसं तू 5-6 वर्षाची असताना जर तुझ्या आईवडिलांना पहिलेपासूनही माहिती असतं, ऑब्व्हियसली त्यावेळी तुला नाही कळणार पण आईवडिलांना माहिती की ही हिच्यात क्रिएटिव्हिटी जास्त दिसते आणि त्यावेळी तू तुला कन्सल्ट करून केलं असतं तर कदाचित आज तू खूप दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर असतेस, राईट. तुला ग्लॅमर मे बी आवडतं, मग कदाचित तुला त्याच्यातनं ड्रामा वगैरेमध्ये तुला एंट्री करता आली असते. आय एम नॉट सेइंग दॅट यू आर नॉट डुईंग गुड, पण तोच एक रेग्रेट आहे की काश वो तभी मिल जाता. दॅट विल नॉट बी देअर. थोडं लवकर सुचलं असतं. एक्झॅक्टली. मग याच्यामध्ये पॅरेंट्सची चुकी नाही, बिकॉज बिंग अ पॅरेंट मी सुद्धा आज पॅरेंट आहे. तर आय ऑल्सो फील की इसका लाईफ सिक्युअर हो, ॲटलीस्ट शी शुड अर्न समथिंग किंवा
त्याच्यातनं तिला चांगलंच व्हायला पाहिजे. पण हे चांगलं करत असताना बॅकअप द माइंड हे पण असलं पाहिजे की ह्या गोष्टीमध्ये माझ्याकडनं फोर्स नाही झालं पाहिजे की यही करना पडेगा बिकॉज आय हॅव डन दिस अँड आय नो मी तुझ्यापेक्षा जास्त जग बघितलंय. आपण बघितलंय ते ठीक आहे, पण लेट देम गिव्ह द अपॉर्च्युनिटी की त्यांना त्यांच्या पद्धतीने आता तुम्ही जग बघू द्या. आणि मग ते जग बघण्यासाठी छोटी सुरुवात आपण करिअरपासून करूया. तर दिस इज हाऊ वी कॅन स्टार्ट. येस. सो आय डोंट रिग्रेट राईट नाव की म्हणजे मी काय करिअर करते आणि माझं जरी लेट सुरू झालं असलं तरी, बिकॉज आय एम एन्जॉईंग. आणि तुम्ही तुमचं करिअर एन्जॉय करणं किंवा तुम्ही त्यात हॅपी असणं हे जास्त महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. आणि पेरेंट्सने पण त्यांच्या मुलांच्या हॅपीनेससाठी त्याचा विचार करायला हवं असं मला वाटतं. ॲक्च्युली पॅरेंट्सचा बॅकअप द माइंड हाच विचार असतो की त्यांनी आनंदी राहावं. हो. पण बऱ्याच वेळा वाटतं की अरे हा तर बालिश आहे, हा जो डिसिजन घेतो त्याच्यात खरंच कितपत आनंदी राहणार आहे. सो तो क्रॉस कन्फर्म करण्यासाठी अगेन काउन्सिलिंग इज वन वे वेअर यू कॅन ॲक्च्युली क्रॉस कन्फर्म की खरंच याच्यातनं हा खरंच आनंदी राहणार आहे की याचं बालिशपणा आहे. म्हणजे ते पण त्यांच्या जागेवरती बरोबर आहे. एक्झॅक्टली. पॅरेंट्स कधी चुकीचे नसतात. फक्त मी बोलले ना की प्रत्येक वेळी जे पॅरेंट्स त्यांच्या पद्धतीने पुट करतात ती पद्धती चुकीची असते. आणि बऱ्याच वेळा मग मुलांना ते रिस्ट्रिक्शन वेमध्ये किंवा खूप स्ट्रिक्ट वेमध्ये किंवा यांना काही कळतच नाही अशा वेमध्ये जातात. आपण आताच कम्पेअरिंग बद्दल बोललो, तर आपण आता पुढे बोलूयात क्रिटिसायझिंग अँड अप्रिशिएटिंग. म्हणजेच टीका आणि कौतुकाचा मुलांवर कसा परिणाम होतो आणि पालक आपल्या मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी ह्या गोष्टी कशा अप्लाय करायला हव्या त्यांनी. ओके. सो ॲक्च्युली क्रिटिसिझम आणि ॲप्रिशिएशन हे हँड इन हँड जातं. हे दोघांचं तेवढंच बोलतात ना उपयोग आहे. मुलं ज्यावेळी एखादी गोष्ट अचीव करतात, भले ती छोट्यातली छोटी असो किंवा मोठ्यातली मोठी असो, ॲप्रिशिएट करा. पहिले ॲप्रिशिएट करा आणि मग सांगा की याच्यापेक्षा पण चांगलं तू करू शकतो. आपल्याकडे उलटं होतं, ठीक आहे याच्यापेक्षा चांगलं तू करू शकतोस आणि मग पण ठीक आहे म्हणजे तू चांगलं केलं आहेस. दॅट विल नॉट गिव्ह यू द इम्पॅक्ट द वे इट विल बी. कारण की मुलांना वाटतं की कितनाही करलो इनको तो कभी खुशी नाही मिळते. मी एवढं मेहनत घेतली पण पहिलं वाक्य काय आलं की याच्यापेक्षा चांगलं करू शकत होता. सो रॅदर दॅन सेईंग दिस प्लीज थोडं आपल्याला जड जातं कारण की तुम्हाला तुमच्या मुलाचे पोटेन्शियल माहिती असतात. पण डेफिनेटली ट्राय की पहिले ॲप्रिशिएट करा आणि मग सांगा की खूपच छान यावेळी तू खूपच भन्नाट केलेलं आहेस, पण एक काम करशील नेक्स्ट टाईम ना आपण ह्यासाठी टार्गेट करूया आणि त्याच्यामध्ये ना मी पण तुला हेल्प करेल. ह्या गोष्टीने मुलांना प्रोत्साहन मिळते की ह्या ठीक आहे मैंने ये टाईम अच्छा किया, नेक्स्ट टाईम ही इज रेडी टू हेल्प मी मोर कारण की मला आता याच्यापेक्षा जास्त चांगलं करायचं आहे. सो दिस विल हेल्प युअर चाइल्ड टू ग्रो. म्हणजे फक्त ॲप्रिशिएशन करा हे म्हणणार नाही. म्हणून माझं पहिलं वाक्य होतं की या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की तुम्ही जर क्रिटिसाइज केलं नाही ते पॉझिटिव्ह एन्फोर्समेंट नाही किंवा त्यातल्यात एक सटल वेमध्ये तर मुलांना त्यांचं पोटेन्शियल कळणार नाही. पण जर तुम्ही प्रत्येक वेळी म्हणणार की अरे तू हे असंच केलं, अरे ते तसंच झालं आणि फक्त चुकाच दाखवत गेलं तर मग मुलामध्ये तो न्यूनगंड तयार होतो की मी कुठेही काहीही केलं तर मी चुकाच करतोय तर मग मी का करू. आणि मग मुलं परफॉर्म करणं बंद करून देतात. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे की मुलांना त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी ॲप्रिशिएशन करणं. घर आवरलं, अरे वा किती छान घर क्लीन केलंस तू, अरे वा आज न सांगता तुझी रूम क्लीन झाली, अरे मस्त, म्हणजे तू करू शकतोस की. या छोट्या गोष्टी आणि हे वाक्य खूप खूप गरजेचे आहेत मुलांसाठी बिकॉज ते आपल्याकडनंच ॲप्रिशिएशन एक्सपेक्ट करतील. अजून तरी ते मार्केटमध्ये गेलं नाही की जिथे त्यांना मार्केटमध्ये त्यांच्या कामासाठी ॲप्रिशिएशन मिळेल. सो पॅरेंट्सने ह्या छोट्या गोष्टी जर केल्या की त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना वाहवाही दिली किंवा त्यांच्या छोट्या कामासाठी त्यांना मोबदला दिला, त्यांना त्यांच्या कामाचं एक अवॉर्ड आपण म्हणू, तर ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर डेफिनेटली त्यांना सुद्धा एक आतून एनर्जी मिळते की मला अजून चांगलं करायचं आहे, मला अजून चांगलं करायचं आहे. आणि याच्यानंतर जेव्हा तुम्ही सांगता की आपल्याला याच्यापेक्षा जास्त छान करायचं आहे, डेफिनेटली तुम्हाला त्या मुलाचा तो इनपुट पण दिसतो कारण की त्याला माहिती की येस लास्ट टाइम जेव्हा मी केलं तर मला हे असं झालं होतं, आता मला अजून चांगलं मिळायचं, तर लेट मी से आता ह्यावेळी मला काय होतं आहे. तुम्ही एक पॉईंट बोलला की क्रिटिसिझम इन पॉझिटिव्ह मॅनर, तर ते कसं करता येईल? पॉझिटिव्ह मॅनर म्हणजे मला असं नाही म्हणायचं आहे की अगदीच प्रत्येक वेळी फक्त वावा 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 करा. पण एखाद्या वेळी जसा मुलगा चुकतो तर रादर दॅन त्याला पॉइंटिंग आउट की तू नेहमीच असं करतो, ही चुकी करणं हे शोभतं का तुला, आता तू मोठं झालं तू एवढं तर लक्ष देऊ शकत होता, हे करण्यापेक्षा त्याला सांगा की अरे यार थोडंसं तू लक्ष दिलं असतंस ना, ठीक आहे होऊन गेली ती काय, पण ती चुकी तू अंडू नाही करू शकणार आहे, पण बेटा थोडी काळजी घेणं गरजेचं आहे आणि तुझ्या वेळामध्ये तू हे करू शकतो म्हणून मी तुझ्याकडनं एक्सपेक्ट करते. तुझं लहान असं आणि तुझ्याकडनं झालं असतं तर कदाचित कोणी काही बोललंही नसतं, बट यू आर मॅच्युअर इनफ ना.
आणि हे टीनेजमध्ये खूप जास्त होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे माझ्याकडनं पाण्याचा ग्लास पडला, तर अरे तुला पाणी सांडून दिलं, कोणी पडेल, पटकन आवरून घे, एवढासा ग्लासवर नाही पकडतात. याच्यापेक्षा अरे ठीक आहे सांडलं हरकत नाही, पण राजा थोडी काळजी घेतली असेल, घरात लोक आहेत तर ते पटकन पाणी पुसून घे, कोणी पडेल. थोडं सटल वेमध्ये जर तुम्ही त्याला अप्रोच केलं तर त्याला कळेल की ठीक आहे चुकी झाली, बट इट्स ओके, मला नेक्स्ट टाइम थोडंसं हा धांदरटपणा न करता थोडंसं एक जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. तर ऑटोमॅटिकली या गोष्टी थोड्याशा कमी होतात आणि मुलांचंही मग तिथे तो मोरल डाऊन होत नाही. ओके. सो लहानपणी आपल्या वेळेस जेव्हा आपण चूक करायचो तेव्हा आपल्याला पनिशमेंट मिळायची. या जनरेशनमध्ये पनिशमेंट हे कशा प्रकारे असली पाहिजे, दिली पाहिजे की नाही? बिकॉज जरी स्कूलमध्ये जरी टीचर्सने पनिशमेंट दिली तरी पेरेंट्स धावत जातात की आमच्या मुलांना का मारलं. पनिशमेंट इज टेकन ॲज अ डिफरंट टॉपिक राईट नाव. म्हणजे त्याला पहिले आपण म्हणायचो की छडी लागे छमछम विद्या येई घमघम, पण आता तो प्रकार राहिला नाही आहे की मुलांना मारू नये असं म्हटलं जातं. मारणं हा कोणत्या गोष्टीवर उपाय नाही आहे, कारण की मारून मुलं कोडगे होऊन जातात. त्यांना माहिती आहे की काय करतील, शेवटी 2 गालात मारतील, त्याच्यानंतर पुढे काय. तर हे न करता जर तुम्हाला माहिती की एखाद्या मुलाने खरंच चूक केली आहे तर त्याला शिक्षा द्या, पण त्या शिक्षा वेगळ्या पद्धतीने द्या. की जसं आता फॉर एक्झाम्पल मी तुला सांगितलं की तू हे झालंच पाहिजे आणि तुझ्याकडनं ती गोष्ट नाही झाली आहे, भले मग तो ती अभ्यासाची असो किंवा घरातलं एखादं काम असेल किंवा काय. सो बिंग अ मेंटर मी हे बघेल की ही जर नाही करत आहे तर ठीक आहे, हरकत नाही, तुझ्याकडनं नाही झालं आहे. ज्यावेळी तुझं काम माझ्याकडे, मेक शुअर की ते तुझं काम पण होणार नाही. सो इट्स अ गिवन बाय की तिला माहिती आहे की मी माझ्या आईचं काम नाही केलं तर मला हा त्रास झाला, म्हणजे तिला हा त्रास झाला. ज्यावेळी माझं काम होतं आईने ते त्रास नाही दिला आणि त्यावेळी मी जर अग्रेशन मोडमध्ये जाते की आई तुला सांगितलं होतं, तू का नाही केलं, मी तुला बोलून गेले होते ना, मग त्यावेळी तिला हे रिअलाईज करून द्या की बाळा मी पण ह्याच पद्धतीने तुला सांगितलं होतं ना की माझं काय एवढं काम करून ठेवशील का. सो शी विल अंडरस्टँड की ओके, ज्यावेळी आई सांगते की त्याच्यामागे पण तिची पण ती जबाबदारी मला देऊन जाते, आय हॅव टू फॉलो दॅट. अशानेच ते जबाबदारी पण घ्यायला लागतील आणि त्यांनाही कळेल की हे काम सांगितलं म्हणजे झालंच पाहिजे. मग याच्यामध्ये तुम्ही कुठेही तिच्या अंगावर हात नाही लावलेला आहे, पण इन अ वे तुमच्या ॲक्शनमध्ये दिसलं की आता मला हे करावंच लागणार, देर इज नो अदर ऑप्शन. त्यांना आपल्या कामाची, त्यांच्या कामाची व्हॅल्यू निर्माण करून द्या. गरज असेल तर भले मग त्या एखादी भयंकरच गोष्ट झाली की खरंच ती चुकीला माफी नाही आपण म्हणू शकतो, तर त्यावेळी मुलांना थोडंसं एक हे सांगा की मला आता तुझ्याशी बोलण्यात इच्छा नाही आहे, ज्या पद्धतीने तू एकंदरीत स्वतःला तिकडे वागवलंस किंवा तू दाखवलंस मला ते आवडलेलं नाही आहे. सो आयदर मला 2 तास तुझ्यापासून एक डिटॅचमेंट हवी आहे जिथे मी तुझ्याशी बोलणार नाही आणि त्याच्यानंतर मी शांत झाल्यावर तुझ्याशी बोलेल की तू कशा पद्धतीने चुकलेला आहेस. तोपर्यंत प्लीज येऊन मला 10 वेळा डिस्टर्ब करू नको की आई काय झालं तू बोलत का नाही, कारण की मला खरंच तुझ्याशी बोलायची इच्छा नाही आहे. ज्यावेळी त्यांना हे कळतं की माझ्या अशा वागण्यामुळे माझे आईवडील हे माझ्यापासून दूर जातात किंवा ते बोलत नाही आहेत, ऑटोमॅटिकली मुलांना ते रिअलायझेशन होतं की माझ्याकडनं खरंच काहीतरी मेजर गोष्ट घडली जी नाही घडायला पाहिजे होती. ह्या पद्धतीने तुम्ही त्यांना कंट्रोल डेफिनेटली करू शकतात आणि हे तुम्ही त्यांच्या इमोशनला कंट्रोल करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे शरीरावर मारायची गरज पडत नाही आहे, कारण की 2 फटके मारलं तो माणूस निघून जातो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना तिथे तुम्हाला मारायची गरज नाही पडत, पण ऑटोमॅटिकली मुलांच्या मनावर तुम्ही बिंबवतात की हे वागणं बरोबर नाही आणि हे तुम्हाला थांबवलंच पाहिजे, त्याच्यावर दुसरा ऑप्शन नाही. सो ऑटोमॅटिकली तुम्ही चुकांनाही कंट्रोल करतात, पण इन अ पॉझिटिव्ह मॅनर. अगेन जे मी मगाशी बोलले की मुलांना कोडगं करून कुठेतरी त्याला जागा बनवून देणं हे चुकीचं आहे, पण त्यांना त्यांच्या चुकाची जाणीव करून ही कशा पद्धतीने चूक होते आणि ही परत का नाही झाली पाहिजे हे जर समजलं तर डेफिनेटली यू कॅन कंट्रोल इट. एक्झॅक्टली. पुढे वळूयात आपण. 20 मार्च रोजी सर्वांनीच वर्ल्ड हॅपीनेस डे साजरा केला, पण आपण जर या वर्ल्ड हॅपीनेसचा रिपोर्ट बघितला तर 150 देशातून भारताचा 136वा रँक आला आहे आणि हा रँक गेल्या काही वर्षांपासून घसरतोय. एक मेन कारण म्हणजे डिप्रेशन, अँझायटी. सुसाईडचं प्रमाण खूप वाढलं आहे. यात लहान मुलं, टीनेजर्स, यंगस्टर्स यांची संख्या पण वाढत आहे. ब्रेकअप असो, अभ्यासाचं प्रेशर किंवा इतर काही गोष्टी, इतर काही प्रॉब्लेम्स असतील, या सगळ्यांचाच मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. तर मॅम, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की अशा परिस्थितीत पालकांची काय भूमिका असायला हवी? त्यांनी मुलांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या कशा सोडवायला हव्या? सगळेच लोक मेंटली स्ट्रॉंग नसतात. काही लोक असतात ज्यांना प्रेशर सहन नाही होत. मग ते प्रेशर सहन नाही झालं तर ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमचं शरीर बाहेर तर टाकणार.
आणि मग ते इश्यूज सुरू होतात. ते इश्यूज जर तुम्ही वेळेवर डायग्नोज केले आणि त्याच्यावर जर तुम्ही प्रॉपर थेरपी घेतल्या, प्रॉपर त्याचे फॉलोअप्स घेत राहिले आणि त्या थेरपीजमध्ये जे काही तुम्हाला ॲक्टिव्हिटी सांगते जे तुम्ही फॉलो केल्या, डेफिनेटली तुम्ही या गोष्टीतनं बाहेर येणार. पण जर तुम्ही या गोष्टीतनं बाहेर नाही येणार तर ते मल्टिप्लाय होत जातं आणि मग ते मल्टिप्लाय होत गेलं की मग तो इश्यू मेजर होतो आणि मग मेजर झालं की मग तुम्हाला मेडिसिन्सवर जावं लागतं. मग ह्या सगळ्या गोष्टी, कारण की आपल्यामध्ये खूप प्रचलित आहे की तुला सायकोलॉजिस्टकडे घेऊन जायचं आहे किंवा तुला काउन्सिलरकडे घेऊन जायचं आहे किंवा तुला सायकॅट्रिस्टकडे घेऊन जायचं आहे. तर लोकांचं एक असतं मी वेडा थोडी आहे. म्हणजे ते प्रचलित झालं आहे की ह्यांच्याकडे जायचं म्हणजे एक तर तू वेडा पाहिजे किंवा तुला खरंच वेडपणा लागलेला आहे किंवा मग तुझ्याकडे खरंच काहीतरी मेजर इश्यू आहे. माझं म्हणणं हे असं नाही की प्रत्येक वेळी माणूस वेडा नसतो. बऱ्याच वेळा त्याच्या बिहेवियरमधनं तो सांगायचा प्रयत्न करतो की ही इज इन टू समथिंग, पण हे आपल्याला कळून नाही घ्यायचं आणि मग कदाचित त्याला भूताने झपटलं असेल किंवा त्याला काहीतरी झालेलं असेल, या सगळ्या गोष्टी सुरू होऊन जातात. तर माझं म्हणणं आहे तसं की रादर दॅन गोईंग टू एनी कन्क्ल्युजन, म्हणजे कोणत्याही गोष्टीला चूक बरोबर हे म्हणत नाही आहे, पण कोणत्याही गोष्टीला कन्क्लूड करण्यासाठी तुम्ही त्याला पहिले व्हॅलिडेट तर करा आणि मग ते व्हॅलिडेट करून तुमची लाईफस्टाईल जर तुम्ही इम्प्रूव्हमेंट केली, डेफिनेटली तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये रिझल्ट मिळतो. तर तुम्हाला या गोष्टीतनं जेव्हा तुम्ही सांगतात की मला मेंटल हेल्थवर काम करायचं आहे, दॅट बेसिकली यू हॅव टू वर्क ऑन युअर हेल्थ, दॅट इज इंटरनल हेल्थ, आणि ते खूप महत्त्वाचं आहे. पण बऱ्याचदा काय होतं की मुलांना हे कळत नाही की डिप्रेशन काय आहे, एन्झायटी काय आहे, त्यांच्यासोबत काय चाललं आहे, कसला प्रेशर आहे, कसला स्ट्रेस आहे, हे त्यांना कळत नाही. आणि पेरेंट्सला वाटतं काय तू कसला पण टेन्शन घेऊन बसतो, असं काही नसतं, आमच्या वेळेस तर असं काही आम्ही टेन्शन घ्यायचो नाही, जा बाहेर खेळ वगैरे. तर मुलांच्या आपण समस्या कशा सोडवायला पाहिजे पेरेंट्सनी? याचं सगळ्यात पहिले कारण असं आहे की आपल्याची जी आत्ताची लाईफस्टाईल आहे, आपली जी जडणघडण झाली ना, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये प्रेशर आलं जरी तर आईवडिलांनी आपल्याला ते सूट होते की तुम्ही तुमच्या पद्धतीने हँडल करा. आत्ता आपण इतकं ओव्हर पॉझिटिव्ह झालेलं आहे प्रत्येक मुलामध्ये की मायक्रो मॅनेजमेंट करायला लागलं आहे. जसं तू मगाशी बोललेस की मुलांना शिक्षा झाली, इव्हन टीचरने मारलं जरी तर आपण शाळेमध्ये जाऊन कंप्लेंट घेतो, हाऊ कॅन यू टच माय चाइल्ड, आणि तुम्ही माझ्या मुलांना कसं काय मारू शकतात, अशी शिक्षा कशी दिली, त्याला हा त्रास झाला, ते झालं. सो दिस ओव्हर पॉझिटिव्हनेसमुळे झालं काय की मुलांना प्रेशर हँडलिंग कॅपॅसिटीज खतम होत चाललेली आहे आणि मग त्याचा इम्पॅक्ट डेफिनेटली कुठे ना कुठे येतो. ज्यावेळी लहान मुलांमध्ये तुम्हाला वाटतंय की एन्झायटी आहे किंवा स्ट्रेस, हे डेफिनेटली मुलांना कळत नाही, पण त्याच्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की मग मुलं म्हणतात की आज माझं पोट दुखतं आहे, माझं पाठ दुखतं आहे, मला हे करायची इच्छा नाही होते. तो त्याच्या आवडीच्या गोष्टीपासून डिस्ट्रॅक्ट व्हायला लागतो किंवा खाण्यापिण्यावर येतो, एक तर खूप खातो किंवा मग नाही मला आज खायचीच इच्छा नाही आहे. स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना सोडून जाणार असाल त्यावेळी तो रडायला लागतो किंवा माझं खरंच पोट दुखतं आहे, मला आज नाही घ्यायचं आहे किंवा मला भीती वाटते. ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला सारख्या सारख्या दिसायला लागतात तेव्हा कुठे ना कुठे त्याला काहीतरी इश्यू आहे हे लक्षात येतं. बऱ्याच वेळा आपण मग ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्हाला हे म्हणतोय मुलगा की माझ्या पोटात दुखते, त्याच्या तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जातात, तुम्ही त्याला दाखवतात, गोळ्या औषधं देतात, पण त्या गोळ्या औषधं देऊनही जर तुमचा मुलगा म्हणतो की नाही तरी मला फरक नाही पडला, माझं तरी पोट दुखते, दॅट बेसिकली मीन्स समवेअर इज नॉट स्टेबल. कारण की ते पेन तो स्वतःच माइंडनी क्रिएट करतोय की मला ते गुडगुड होते, जर आपण म्हणतो परीक्षेला जायच्या आधी मला गुडगुड होतं किंवा मला धडधड वाढते, हे मुलांना पुटअप नाही करतायत. मग ते मुलं अशाच या पद्धतीने पुटअप करतात. मग देन यू हॅव टू अनालाइज की हे प्रत्येक वेळी केव्हा येतं आहे. त्यावेळी होतं की ज्यावेळी मी तिला बाहेर सोडणार आहे, त्यावेळी होतं की ज्यावेळी तिला एखाद्या कोणत्या गोष्टीला परफॉर्म करायचं आहे. पण डेफिनेटली यू कॅन रिलेट टू दिस थिंग की हो मला हे इथं जाणवतं आणि त्याच्यावर मग तुम्ही देन यू कॅन कन्सल्ट आणि मग त्याच्यावर मग थेरपिस्टची गरज आहे का, फॉलोअपची गरज आहे का मेडिसिन्सची गरज आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे क्लिअर होतात. बरोबर. जसं फिजिकल हेल्थ आपल्याला काही लागलं खरचटलं तर आपल्याला लगेच कळतं की अरे दिसतं, आपल्याला ती जखम दिसते, पण मेंटल हेल्थच्या इश्यूज आपल्याला लगेच लक्षात येत नाहीत. तर मुलांच्या बाबतीत असे काय सायन्स असतील जे आपण समजू शकतो की ह्यांना खरंच काहीतरी थेरपीची गरज आहे, डॉक्टरची गरज आहे? ओके, जसं तू बोललीस की मेंटल हेल्थच्या जखमा दिसत नाही, त्यामुळे त्या भरल्यात की नाही भरल्यात हे आपल्याला कळत नाही. सी मेंटल हेल्थ बेसिकली इट्स युअर थॉट प्रोसेस, की तुमची थिंकिंग स्टाईल कशी आहे आणि त्याच्यावर तुम्ही कसं कंट्रोल करून ते पॉझिटिव्हकडे येतात अँड हाऊ यू कॅन हील युअर लाईफ बेसिकली. लहान मुलांच्या बाबतीत जसं मी मगाशी बोलले की त्यांचे ते सिम्पटम्स असतात, वारंवार पोट दुखणं,
इवन मुलांमध्ये नाहीच की आपल्यामध्ये पण असं की डोकं जड होणं, चक्कर येणं, किंवा पाठीत दुखतंय, किंवा अंग दुखतंय, किंवा अचानक त्याचं खाणं कमी होऊन जाणं, किंवा अचानक खूप जास्त खाणं, चिडचिडेपणा वाढणं, बोलायची इच्छा नसणं, किंवा एकट्यात राहणं, किंवा खूप क्रँकी होऊन जाणं, या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला वारंवार दिसत आहेत की कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींसाठी ह्या गोष्टी दिसायला लागत आहेत, देन यू कॅन कन्सल्ट अ डॉक्टर हे बघण्यासाठी की खरंच तिला इंटरनली फिजिकली काही इश्यू आहे का, इज देअर समथिंग विच इज बॉदरिंग. कारण की पॅन्डेमिक नंतर जसं मुलांचं ऑनलाईन शिक्षण झालं, मुलं एका ठिकाणी बसल्या गेली, त्यांची एनर्जी कुठे युटिलाइज नाही झाली, हे इश्यू खूप व्हायला लागलेत. मुलांचे अँगर इश्यूज कमी व्हायला लागलेत, ॲग्रेशन त्यांचं वाढलेलं आहे, एन्झायटी इश्यू सुरू झालेत. कारण की ऑल ऑफ अ सडन म्हणजे तुम्हाला कुठे जायचं नाही, याला टच करू नका, तुम्हाला कोविड होऊ शकतो, मास्कमध्ये राहा. दिस वर लाईक ही आपली लाईफस्टाईल नव्हती आणि सगळ्यांनाच म्हणजे वर्ल्डला ही लाईफस्टाईल ॲक्सेप्ट करावी लागली. त्याच्यातून डेफिनेटली काही मुलं जे खूप प्रमाणात घाबरल्या गेली किंवा असं पण होऊ शकतं आणि त्याच्यातनं बरेच इश्यूज डेव्हलप झाले मुलांमध्ये नाही तर मोठ्यांमध्ये सुद्धा. मग ह्या केसमध्ये त्यांना बाहेर काढणं खूप गरजेचं असतं आणि मग त्यावेळी तुम्हाला कळू शकतं की त्या केसमध्ये तुम्हाला काउन्सिलर सांगू शकतात की याला थेरपीची गरज आहे की याला खरंच मेडिसिनवर जायची गरज आहे. कारण की लेवल ऑफ इम्पॅक्ट किती आहे हे जेव्हा तुम्ही त्यांना कन्सल्ट करतात त्यामध्येच ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगू शकतात. बरोबर. सो पालकांनी खरंच ह्याची नोंद घ्यायला हवी आणि प्लीज जरी मेंटल हेल्थच्या जखमा दिसत नसतील तर त्या तुम्ही शोधून काढायला हवे, त्या सायन्स ओळखल्या पाहिजे की एक्झॅक्टली तुमच्या मुलांना काय त्रास होतो आहे. ॲक्च्युली मेंटल हेल्थच्या जखमा भरायला वेळ घेतात आणि कारण की शारीरिक जखम दिसते तर तुम्ही त्याच्यावर मलम लावू शकतात, पण जेव्हा मेंटल हेल्थच्या जखमा दिसत नाही तर त्याच्यावर मलम कसा लावायचा हे शिकण्यासाठी तुम्हाला काउन्सिलर्स असतात. बरोबर. आणि त्यासाठीच कारण बऱ्याच पेरेंट्सला असं वाटतं काय गरज आहे थेरपिस्टची, काय गरज आहे डॉक्टर्सची, कशाला जायचं आहे, आपण थोडी ना पागल आहोत, आपण थोडी ना वेडे आहोत. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की यू शुड अंडरस्टँड व्हॉट इज मेंटल हेल्थ अँड हाऊ टू कीप युअर सेल्फ सेन इन ऑल दिस सिच्युएशन्स. ओके, तर आपण वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. आजकालच्या मुलांना टेक्नॉलॉजी आपल्यापेक्षा चांगली माहिती आहे आणि आपल्याला काही जमत नसेल तर ते आपल्याला शिकवतात आणि आपण ते कौतुकाने शिकतोसुद्धा. पण बऱ्याच वेळा इतर बाबतीत जेव्हा आपण पालकांची चूक होते आणि मुलं त्यांना करेक्ट करायला जातात तेव्हा पालक तीच गोष्ट त्याच ॲटिट्यूडने घेत नाहीत. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? कोणालाही कोणतीही चूक सांगितली तर तो माणूस पटकन ॲक्सेप्ट करत नाही. ह्युमन नेचर आहे तो की माझी चूक नाही, हे झालं कारण की हे झालं. तसं प्रत्येक वेळी काही ना काही कारण आपल्याला गिव्ह रिझन्स टू. एक्झॅक्टली, कोणतीही चूक व्हायला कारण असतंच. पॅरेंट्सला ज्यावेळी मुलं सांगतात की पण हे तर तूच सांगितलं म्हणून मी असं केलं, तर त्यावेळी त्याला हे म्हणून की पण मी मोठा आहे म्हणून मी तुला सांगितलं आणि तुला करावं लागेल, तू मला शिकवू नको, हे बोलण्यापेक्षा तुम्ही हा समजून घ्यायचा प्रयत्न करा की तो असं का बोलला. किंवा त्यावेळी तुमचे पेशन्स डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे की ठीक आहे त्याने मला हे सांगितलं पण मग माझ्या पद्धती किंवा माझ्या वागण्यातनं अशा पद्धतीने पुटअप झालं की त्याला हे चुकीचं वाटलं. सो गो अँड सिट विथ युअर चाइल्ड अँड आस्क की तुला हे चुकीचं वाटलं ना, तर तुला ह्याच्यात तुला काय वाटतं की मी याच्यात कशा पद्धतीने केलं पाहिजे होतं किंवा काय ॲक्ट केलं पाहिजे होतं की तुला असं वाटतं की मी ती चूक नसती. सो डू यू हॅव एनी सोल्युशन फॉर इट. अँड इफ चाइल्ड सेज की नाही माझ्याकडे याचं सोल्युशन नाही पण मला वाटलं की हे चुकीचं आहे, त्यावेळी तुम्ही त्याला सांगू शकतात कारण की जर तुझ्याकडे सोल्युशन नाही तर दुसरं सोल्युशन माझ्याकडेही नव्हतं आणि म्हणून मी हा जी काही आहे किंवा जे काही स्टेप घेतली ते ह्या गोष्टीमुळे घेतलेली आहे. आणि ऑटोमॅटिकली मग मुलांना कळतं की अच्छा याच्यात वाया मीडिया काहीच नव्हता म्हणून माझ्या वडिलांनी किंवा आईने असं केलं. आणि ज्यावेळी मुलं म्हणतात की नाही पण तुम्ही असं पण करू शकता, देन से की हो हे करू शकतो पण त्यावेळेला मला हे सुचलं नाही पण थँक्यू तुम्हाला हे पॉईंट आउट केलं तर डेफिनेटली नेक्स्ट टाइम आय विल टेक केअर. सो त्याच्यामध्ये मुलांनाही कळतं की माझ्या बोलण्याला सुद्धा इथे व्हॅल्यू आहे किंवा मी जेव्हा काही गोष्ट पुटअप करतो आहे तर त्या गोष्टीवर सुद्धा ते पॉईंट आउट करतात म्हणजे त्याच्यावर फोकस करतात. आणि असेच मुलं मग घटेल आणि त्यांनाही ती सवय राहील की ठीक आहे जर मी चुकलो आहे तर डेफिनेटली आय हॅव टू ॲक्सेप्ट की ज्या पद्धतीने त्यांनी मला सांगितलं आहे आणि त्यांनी पण त्यांची चुकी ॲक्सेप्ट करून त्या गोष्टीला इम्प्लिमेंट करण्याची तयारी दाखवली आहे. सो थोडंसं समंजसपणा आपल्याला तिकडे दाखवणं आहे. आणि परत असं की इमिजिएटली कोणीतरी आपल्याला चुकीचं दाखवलं आणि त्याही आपल्या मुलाने आपल्याला चुकीचं दाखवलं आहे तर ॲग्रेशन मोडमध्ये न जाता थोडंसं एक
स्टार्टिंग ब्रिदिंग एक्सरसाइज करून जर तुम्ही त्या गोष्टीला पॉझिटिव्हली बघून जर त्यांच्याशी कन्सल्ट केलं सो इट्स गुड. म्हणजे त्याच्यामध्ये चुकीचं असं काही नाही आहे. देर इज ऑलवेज अ सोल्युशन टू एनी प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट तुम्ही थंडपणे पण विचार करून पण सॉल्व्ह करू शकता. डेफिनेटली. सो आपण जनरेशन गॅप बद्दल बोललो. अनेकदा जनरेशन गॅपमुळे गैरसमज निर्माण होतात, ज्यामुळे पालक आणि मुलांमध्ये दुरावा निर्माण होतो. या कम्युनिकेशन गॅपवर काय सोल्युशन सांगाल तुम्ही? जनरली जनरेशन गॅप हा प्रत्येक पिढीमध्ये दिसतो आपल्याला. इव्हन आपल्यामध्ये होता, येणाऱ्या पिढीमध्ये पण असणार आहे. कारण की चेंजेस इतके होत चाललेले आहेत की कुठे ना कुठे आपण किती जरी प्रयत्न केले ते आपण त्या पिढीला मॅच नाही होत. सो हे जनरेशन गॅप कुठे ना कुठे असणारच आहे. स्मार्ट सोल्युशन हेच आहे, बिंग अ पॅरेंट. किंवा जेव्हा तुम्ही दिसतंय की पिढी बदलते आहे, जसं आपल्या वेळेला डेस्कटॉप होते, मग ते लॅपटॉप झाले आणि आता स्मार्टफोनवर सुद्धा तुमचे कामं होऊ शकतात आणि टॅब आले वगैरे वगैरे. तर दीज आर द इम्प्रूव्हमेंट. ह्या गोष्टीबरोबर तुम्हालाही कुठे ना कुठे थोडासा चेंज एक्सेप्ट करणं आहे. तुम्ही हे म्हणून नाही बोलू शकत की आमच्या वेळी हे होतं, तुमच्या वेळी हे होतं, तुम्ही एक्सेप्ट केलं. नॉट नेसेसरी की पुढची पिढी पण हे एक्सेप्ट करू शकेल, कारण की त्यांची लाईफस्टाईल टोटली बदलली आहे. आजकाल मुलीसुद्धा तेवढ्याच पद्धतीने बिझी झाल्या ज्या पद्धतीने मुलं आहेत. मुली घर पण सांभाळत आहेत, बाहेर पण करता आहेत. मुलंही त्या पद्धतीने ग्रूम होत चालले, कारण की जो मुलांची टेंडन्सी असे की माझा लाईफ पार्टनर हा वर्किंग असावा, तर मुलीची पण अपेक्षा इफ आय एम वर्किंग देन ही शुड ऑल्सो टेक केअर ऑफ हाऊस होल्ड. तर ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही बॅलन्स करता, दिस इज अ चेंज. आणि ह्या चेंजला आपल्यालाही एक्सेप्ट करणं की ठीक आहे, जर माझी मुलगी काम करते तर माझा मुलगाही काम करतो. देर इज नथिंग रॉंग इन इट. तर हे जे चेंजेस आहे हे कुठे ना कुठे सोसायटीप्रमाणे तुम्हाला थोडेफार तरी ॲक्सेप्ट करणं आहे. आणि हे जर तुम्ही ॲक्सेप्ट करत गेले आणि त्या सोसायटीला किंवा त्या ट्रेंडला जर तुम्ही चेंजला ॲक्सेप्ट केलं, डेफिनेटली हा गॅप कमी होईल. पूर्णपणे जाईल हे म्हणणार नाही, कारण की सगळ्याच गोष्टी प्रत्येकजण 100% ॲक्सेप्ट नाही करत. पण जेवढ्या काही तुम्ही करू शकता ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि जी गोष्ट तुम्हाला होत नाही आहे की नाही हे आम्ही नाही ॲडजस्ट करू शकत किंवा हे आम्हाला नाही चालणार, हे समोरच्याला तुम्ही पटवून द्या की हे तुम्ही कुठपर्यंत ॲक्सेप्ट करू शकता आणि त्याच्यावर तुमच्याकडनं काय ॲक्सेप्ट होत नाही आहे. ज्याच्याने त्यांची मेंटॅलिटी तयार होईल की ह्या गोष्टी आपण इथे न दिलेल्याच बरं, कारण की ॲट द एंड ते नाही कन्व्हिन्स होणार आहे. सो कुठे ना कुठे एक स्मार्ट कम्युनिकेशन तुम्हाला ठेवणं खूप गरजेचं आहे. सो यू कॅन ब्रिज अ गुड कम्युनिकेशन ब्रिज बिटवीन युअर जनरेशन गॅप. पण असं बऱ्याचदा होतं की पेरेंट्स जेव्हा एक्सेप्ट करू शकत नाही की जग बदलतं आणि आपण त्यांच्यासोबत नाही बदलू शकत किंवा काही गोष्टी त्यांना नाही पटत, पण त्याचा इफेक्ट कधी कधी मुलांवरती पण होतो. त्यांच्यावरती रेस्ट्रिक्शन्स लागले जातात की मला हे पटत नाही सो तू पण नाही करायचं. व्हॉट अबाउट दॅट? ते ॲक्च्युली डिफर करतो फॅमिली टू फॅमिली, कल्चर टू कल्चर. कारण की आपण अशा सोसायटीमध्ये आहे की जिथे ट्रॅडिशन्स, कल्चर या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करतो. त्याच्यामध्ये स्मार्ट वाया मीडिया काढणं हा एकच ऑप्शन आहे की मला नाही आवडत म्हणून तू नाही करायचं. हे जर तुम्हाला मुलाला पटवूनच द्यायचं आहे किंवा सांगायचंच आहे, तर रादर की त्याला ते समजवून सांगा, रादर दॅन सेइंग की आमच्या घरात हे चालत नाही आणि हे इथून पुढे होणार नाही. तर त्याला हे सांगणं, कारण की पिढीजात पिढी आम्ही हे करत आलेलो आहे. हे सांगण्यापेक्षा जर तुम्ही हे पटवून दिलं की आपलं घराणं असं आहे आणि त्याच्यामुळे आपण हे फॉलो करतो आहे, कदाचित तो इम्पॅक्ट त्याला जास्त करेल त्या गोष्टीला, कारण की त्याला आता त्याचं व्हॅलिड जस्टिफिकेशन आहे की हे आम्ही का करत नाही. आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याला पटवू शकतात. आणि फोर्स कोणत्याही गोष्टीला ते स्प्रिंगसारखं आहे. एखाद्या गोष्टीला तुम्ही किती दिवस दाबवू शकता जोपर्यंत तुमची ताकद आहे. पण मग ज्या दिवशी तुमची ताकद कमी होते तर त्या तेवढ्याच फोर्समध्ये स्प्रिंग पण बाहेर येते. सो हे होण्यापेक्षा, म्हणजे दोघंकडनं फोर्स लागून त्याच्यानंतर आता इकडनं फोर्स लागतोय, आता इकडनं फोर्स लागतोय, हे होण्यापेक्षा जर तुम्ही दोघांकडे तो बॅलन्स ठेवला तर डेफिनेटली तो ब्रिज तुमचा कंटिन्यू लॉंग टर्ममध्ये चांगला असतो. आता तुम्ही एक स्प्रिंगचं उदाहरण दिलं, तसंच एक म्हण आहे, फुलपाखराला तुम्ही जर हातात घट्ट पकडलं तर ते मरून जातं आणि जर मोकळं सोडलं तर ते उडून जातं. तसंच आपल्या मुलांच्या बाबतीत फुलपाखराला जपून ठेवायचं असेल तर तुम्हाला गार्डन चांगलं करणं खूप गरजेचं असतं. एक्झॅक्टली. सो तसंच मुलांच्या बाबतीत मला वाटतं रिलेट होतं की सो माय नेक्स्ट क्वेश्चन टू यू इज फ्रीडम आणि कंट्रोल याचा बॅलन्स कसा असायला हवा? जसं फुलपाखराला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही गार्डन दिलं
तसंच फ्रीडम आणि कंट्रोलमध्ये तेच आहे की जिथे गरज आहे त्यांचं स्पेस द्या. मायक्रो मॅनेजमेंटमध्ये जाऊ नका. जिथे गरज आहे त्यांना समजून सांगा की हे गोष्टी का करू नका, आणि तिथे कंट्रोल असणं गरजेचंच आहे. जसं मुलगा लहान आहे आणि आपण अगदी पहिलाच प्रश्न घेतला होता की सायबर सिक्युरिटी. मुलांना तुमच्यासमोर कामं करायला लावा. सो ही विल नॉट गो टू एनी रॉंग वेबसाईट अँड ही विल नॉट गो टू एनी चुकीच्या मार्गाकडे. आणि त्याला हे कळेल की याचा यूज कसा आहे आणि हाऊ आय कॅन लर्न फ्रॉम दिस इंटरनेट. तिथे ते स्मार्ट वेमध्ये तुम्ही कंट्रोल करू शकतात. आणि रिगार्डिंग डेव्हलपमेंट आणि फ्रीडम, तर त्यांना जे करायची ती रिस्क एलिमेंट, ती रिस्क घेण्याची उडी त्यांना तो सपोर्ट नेहमी ठेवा. ते ओव्हर पॉझिटिव्हनेस जे आहे ना ते थोडं कमी करून टाका. त्यांना ती उडी घेऊ द्या. उडी थोडी कमी पडली तर तुमचा पुश नक्कीच ठेवा मागे. असं नको की तू अगदी खालीच पडेल, पण तो पुश असा नका ठेवू की प्रत्येक वेळी म्हणजे तुम्हीच उचलून त्याला घेऊन जा. म्हणजे कडेवर नका उचलू. लेट देम हॅव युअर बॅक की हां ठीक आहे, तू आगे जा, मैं तेरे साथ में हो. बट ओव्हर पॉझिटिव्हनेसमध्ये जाऊन किंवा अति उत्साही बनून मायक्रो मॅनेजमेंटमध्ये जायला लागले तर ते फ्रीडम राहत नाही. मला वाटतं की प्रत्येक गोष्टीत का बरं यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. एक्झॅक्टली. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. मुलांसोबत असलेलं कनेक्शन न गमावता त्यांना इंडिपेंडेंट कसं बनवता येईल? स्वावलंबी किंवा आत्मनिर्भर, आजकालचा ट्रेंडिंग शब्द आहे आत्मनिर्भर. तर मुलांना आत्मनिर्भर कसं बनवता येईल आणि याची सुरुवात कधीपासून करायला हवी पेरेंट्सनी? ओके. सगळ्यात पहिले जेव्हाही तुम्ही इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे मुलं असं म्हणतात ना, आपल्याकडे जेव्हा ते 8वी 9वीमध्ये येतात मग बोलतात की आता तू जबाबदारी घेतली पाहिजे. ते ऑल ऑफ अ सडन होत नाही. ती जादूची काठी नाही की तुम्ही फिरवली आणि मुलगा इंडिपेंडेंट झाला. ठीक आहे. सुरुवात खूप पहिलेपासून करावी लागते की जसं तो 2-3 वर्षाचा आहे की बाळा एवढं तुझी खेळणी ठेवून दे, ही तुझी खेळणी तुझ्या जागेवर गेली पाहिजे किंवा हे बुक तुझ्या जागेवर ठेवलं पाहिजे. जसं तो थोडा अजून मोठा होता मग तुझे कपडे तू ॲटलिस्ट याची तर घडी घालू शकतो. तू तुझ्या रूममध्ये जाऊन एवढं सामान ठेवून ये. बाळा मला 1 ग्लास पाणी देतोस का? ह्या गोष्टीचं प्लीज टेक केअर कर. मी 2 मिनटात जरा जाऊन आले. तू एवढं हे बघतेस का गं? मी थोडंसं करून आले. सो व्हेन यू आर गिव्हिंग दिस रिस्पॉन्सिबिलिटीज ना, त्यांना असं वाटतं की येस मला काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली आणि मी पण काहीतरी फॅमिलीचा एक सभासद आहे की जिथे मला पण काहीतरी व्हॅल्यू आहे. लहानपणापासून हे दिल्यावर, कारण की लहान मुलांना ते अगदी असे न्यूट्रल असतात, त्यांना काही कळत नसतं आणि ते इनोसंट असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा त्यांना थोडंसं एक प्रोत्साहन दिलं ना, दे फील व्हेरी गुड की येस मला काहीतरी टास्क मिळाला आज, मला काहीतरी करायला मिळालं आज. लहानपणापासून ही जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करत गेल्या, ऑटोमॅटिकली 8वीला आल्यावर तुम्ही त्यांना हक्काने सांगू शकता की आता तुला ह्या गोष्टीची केअर करावी लागेल. आणि तो त्यांना सडन शॉक नसतो, कारण की त्यांना माहिती अरे हां हे तर पहिल्यापासूनच झालं आहे. पहिले मी छोट्या गोष्टी करत होतो पण आता मला थोड्या मोठ्या प्रमाणात करायच्या, आणि विच इज फेअर. कारण की ह्या गोष्टीसाठी मला पहिल्यापासून यांनी मला असं घडवलं आहे. मग तुम्हाला तर 1 दिवसामध्ये ती जादूची कांडी फिरवायची गरज नाही पडत. ते डे 1पासून तुम्ही हळूहळू टास्क देत त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी पाडत मध्ये तुम्ही मुलाला डेफिनेटली इंडिपेंडेंट करू शकता. त्याचा फायदा असा होतो की त्याच्या बऱ्याच वेळा 11वी 12वीमध्ये मुलं जेव्हा येतात माझ्याकडे आणि ते म्हणतात की आम्हाला आता बाहेर पडायचं आहे, आईवडिलांचा हा प्रश्न असतो पण याच्या आधी आम्ही त्याला कधी पाठवलंच नाही, मग हा कसा राहील. मग ह्या गोष्टी तुम्हाला घरातच दिसणार आहेत ज्यावेळी तुम्ही त्याच्यावर जबाबदारी टाकतायत. कारण की तिथे जर त्याच्या जबाबदारीतनं काही चूक झाली तर तुम्ही त्याला समजू शकता तरी असं नाही, असं केलं असतं तर लवकर झालं असतं, किंवा तू उद्या बाहेर जाशील तर तुला ह्या गोष्टी अशा कराव्या लागतील, तर ह्या गोष्टीला तू अशा पद्धतीने टॅकल कर. दुसरी गोष्ट, जसं मुलगा 8वी 9वीमध्ये येते त्यांना 2 दिवसाच्या समर कॅम्पमध्ये पाठवा. त्यांना कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करा, सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊ द्या, तिथे ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून रिप्रेझेंट करू द्या. ऑटोमॅटिकली त्यांना बाहेरचे जे स्किल सेट आपण शिकवायचं, स्ट्रीट स्मार्ट जे बनवायचं आहे मुलांना ना, ते अशा पद्धतीने बनवून मग त्यांना इंडिपेंडेंट करा. पुस्तकी ज्ञान हे अशी ही शाळा आपण त्यांच्या वाचनातून त्यांना कुठूनही मिळणार आहे, पण हा जो स्ट्रीट स्मार्टपणा आहे ना त्याचे कोणते क्लासेस अवेलेबल नाही आहे. मग हे शिकवायचे कसे, तर हे असे शिकवायचे आणि ऑटोमॅटिकली मग तो तुम्हाला चेंज दिसो. मग ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स पण तुमच्या मुलाविषयी वाढतो, कारण की तो स्वतःला तिथे दाखवायला लागला आहे ना. आज मी यांच्याशी भेटलो, मी अशा पद्धतीने ते टास्क असाईन केला होता, मग मी ती अशी अचीवमेंट केली, आज आमच्या कॅम्पमध्ये हे झालं, 2 दिवसामध्ये आम्ही शिकून असं आलो, मग त्या मुलाने. सो यू अंडरस्टँड दॅट डिस्कशन गोज इन अ डिफरंट लेवल. आणि ऑटोमॅटिकली हेल्दी डिस्कशन्स घरात येतात. हेल्दी डिस्कशन ज्यावेळी घरात येतात
तुमचे सगळे इश्यू जे आत्तापर्यंत स्टार्ट टू एंड आपण जे काही बोललेलं आहे, मुलांचं इंडिपेंडन्स असो, सायबर क्राईम असो, हेल्दी पॅरेंटिंग असो, या सगळ्या गोष्टी तिथे चेंज होतात बिकॉज यू आर गिव्हिंग दॅट लाईफस्टाईल टू युअर चाइल्ड. बरोबर. असे अनेक वेळा होतं की मुलांचा मूड नसतो किंवा मला नाही करायचं, जा मला नको सांगू असे हे कामं. तर त्या मुलांचा ॲटिट्यूड आपण कसं चेंज करता येईल? मी हे म्हणेन की ॲटिट्यूड चेंज करण्यापेक्षा तुम्ही हे बघा की त्याला इंटरेस्ट का नाही आहे, तो खरंच थकलेला. कारण की फक्त मुलांमध्ये नाही, आपण सुद्धा जेव्हा काम करून घरी जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं की बस आता काही नको, मी दिवसभर थकले, मला थोडा आराम करायचा आहे. सो कुठे ना कुठे तुमचं शरीर थकतं आणि तुम्हाला आरामाची गरज पडते. मग तुमचा मुलगा हा कंटिन्यू फक्त आरामच करतोय की खरंच तो थकला आणि आराम करतोय हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यावर मग तुम्ही त्याला पुढे सांगू शकता की का तुला नाही करायचं आहे, का तुला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही, मग याच्यामध्ये इंटरेस्ट नाही तर मग कशामध्ये इंटरेस्ट आहे, हे डिस्कशन थ्रूच तुम्हाला कळणार आहे. तुम्ही अजम्पशनमध्ये नाही जाऊ शकत की ठीक आहे ही बसली म्हणजे ही आळशी, कदाचित तिला बैठे काम आवडत असेल, तिला बैठे काम द्या. किंवा नाही तो बसतच नाही एका ठिकाणी, नुसतं इकडे इकडे पळतो, त्याला काहीच नाही, फक्त झोपल्यावर शांत असतो, मग त्यावेळी त्याची एनर्जी डायव्हर्ट करा, त्याला फिजिकल वर्क द्या. बरोबर. तर तुम्ही त्यांच्या एनर्जीला फक्त युटिलाइज करताय इन अ प्रॉपर वे. मुलीला बसली म्हणून ते आळशी न म्हणता जर तुम्ही तिला बैठे काम दिलं त्याच्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला काहीतरी प्रोडक्टिव्ह मिळणार आहे. आणि मुलगा एनर्जेटिक आहे म्हणून त्याला फक्त इकडे इकडे पळवण्यापेक्षा जर त्याला जी एनर्जी राईट वेमध्ये लावली तर तिथेही तो प्रोडक्टिव्ह करणार आहे. तर त्यांची डेव्हलपमेंट पण आहे आणि यू विल ॲज अ पॅरेंट ऑल्सो फील की चला काहीतरी मी तिच्यामध्ये आज काहीतरी नवीन घडवलं. राईट. एक महत्त्वाचा प्रश्न, लग्न आणि करिअर मुलांच्या आयुष्यातला खूप मोठा निर्णय असतो आणि यात पेरेंट्सचा सपोर्ट किती महत्त्वाचा आहे. जसं मुलांना त्यांचे करिअर, त्यांचं जीवनसाथी निवडण्याचं ऑप्शन देणे किती महत्त्वाचं आहे, तसंच मुलांची सेक्शुअल आयडेंटिटी एक्सेप्ट करणं आणि त्यांना सपोर्ट करणं किती इम्पॉर्टंट आहे. इक्वॅलिटी पाहिजे हे म्हणणं जरी बरोबर असलं तरी जबाबदाऱ्या बघता कुठे ना कुठे कोणाला कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. सो इट्स बिटवीन पार्टनर्स की आपण ह्या गोष्टीला कसं मॅनेज करू शकतो. तो एक भाग झाला. रिगार्डिंग करिअर चॉईसेस आणि लग्न हा असा विषय आहे की जिथे करिअर चॉईसेसमध्ये येस यू कॅन टेक कन्सल्ट की कुठे केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. लग्नाच्या बाबतीमध्ये जिथपर्यंत मी आता सोसायटी बघते, सो सोसायटी बरीच मॅच्युअर झाली आहे की जिथे पहिलेसारखं नाही की आता मी हा मुलगा बघितला आणि तुला याच्याशी लग्न करायचं आहे. दे आर ऑल्सो गिविंग अपॉर्च्युनिटीज टू द गर्ल चाइल्ड ऑल्सो की ठीक आहे तू त्याच्याशी बोल, इफ यू मॅच होतं आहे किंवा त्याच्यातनं तुला करता असेल देन ओनली विल गो अहेड अँड विल डिस्कस अबाउट इट. रिगार्डिंग लव्ह मॅरेजेस जर तुम्ही म्हणाल तर ॲज अ बिंग पॅरेंट तुम्ही प्रत्येक गोष्टी चाच पडून घेतात, दॅट इज ऑल ओके. बट समोरच्याने जो काही व्यक्ती आणली आहे तर तुम्हाला हे बघणं खूप गरजेचं आहे की हे दोघं कितपत मॅच आहेत किंवा खरंच त्यांचं पुढे आयुष्य किती चांगलं जाणार आहे. आणि याच्यामध्ये डायरेक्ट टोकाची भूमिका न घेता जर तुम्ही समोर बसून चर्चा केली तर डेफिनेटली तुम्हाला काहीतरी चांगला निष्कर्ष तिथे मिळतो. म्हणजे तिथे मी हे नाही म्हणणार की तुम्ही अगदी फ्रीडम देऊन टाका किंवा हे करा, बिकॉज दीज आर व्हेरी सेन्सिटिव्ह टॉपिक्स. म्हणजे याच्यावर कोणीही कमेंट करणं कितीही केलं तरी ते कमी असतं, कारण की प्रत्येकाचे आपले आपले व्ह्यूज आहेत. पण येस तुम्ही डेफिनेटली चर्चा जर केली तर या चर्चेतून तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नक्कीच मिळेल. येस, नक्की. एक शेवटचा प्रश्न मॅम तुमच्यासाठी, तुम्ही पालकांना कोणता सल्ला देऊ इच्छिता? पालकांना सल्ला नाही देणार, कारण की मी पहिल्या लाईनमध्ये सांगितलं होतं की कोणताही पालक चुकीचा नसतो. तो आपल्या मुलांसाठी नेहमीच काही ना काहीतरी चांगलं करायचाच प्रयत्न करत असतो. फक्त कधी कधी कोणी स्ट्रिक्ट पॅरेंटिंगमध्ये जातं, कोणी सॉफ्ट पॅरेंटिंगमध्ये जातं, कोणी न्यूट्रल वेमध्ये असतं. की मग ह्या गोष्टीमध्ये की आपल्याला तो फक्त कंट्रोल करता आला पाहिजे की कुठे जास्त स्ट्रिक्ट राहणं गरजेचं आहे, कुठे न्यूट्रल राहणं गरजेचं आहे, कुठे त्यांना सूट दिली पाहिजे, कुठे त्यांना कंट्रोल केलं पाहिजे. आणि बाकी तर हेच सांगेल की ऑल पॅरेंट्स आर बेस्ट, दे आर डुईंग बेस्ट. या, ऑफकोर्स. सो थँक्यू सो मच किया मॅम फॉर जॉईनिंग मी ऑन द शो. खरंच खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण आज बोललो आणि तुम्ही खूप छान गाईड केलं आम्हाला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ प्लीज खाली कमेंट करून शेअर करा तुमचे व्ह्यूज, आणि काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट डाऊन बिलो.
आणि जर तुम्हाला प्रॉपर 1-on-1 गायडन्स हवा असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट किया मॅम. मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही ब्रेन चेकर टेक्नो सर्व्हिसेसकडून काउन्सिलिंग गायडन्स घेऊ शकता. सो द डिटेल्स आर इन द डिस्क्रिप्शन. डोंट फॉरगेट टू चेक दॅट. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कॉमेंट अँड बाय बाय. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.